चला तर मंडळी, आज आपण बनवूया कलेजी सुक्का. अगदी कमी वेळेत आणि झटपट होणारी अशी रेसिपी. त्याच्यासाठी आपण घेणार आहोत कांदा, टोमॅटो, हिरवे वाटण, मसाला, मीठ, कोथिंबीर आणि कढीपत्ता, स्वच्छ धुतलेली कलेजी. सर्वप्रथम आपल्याला एक कढई घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे. तेल चांगले तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता चांगला तडतडल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा हा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती झाकण आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे आपला कांदा थोडासा जरी ब्राऊन झाला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोमुळे आपली छान अशी ग्रेव्ही तयार होईल. तर आपल्याला एक मोठा कांदा घेतला तर एक मोठा टोमॅटो तितक्याच साईजचा आपल्याला घ्यायचा आहे. जेणेकरून पाव किलो जर तुम्ही कलेजी घेतलात तर त्याच्यासाठी एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो इतकं पुरेसं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही मी झाकून ठेवलेलं होतं, त्याच्यावरून जरा पाणी सुटलं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे. ते टाकून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. ते छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपला जो घरगुती मसाला असतो तो आपल्याला 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही ॲड करू शकता. मसाला ॲड केल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला एकजीव होईल. आपल्याला वाटल्यास 2-3 पाण्याचे हपके त्याच्यावर मारले तरी पण चालू शकतात. त्याच्यानंतर आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली कलेजी आहे ती आपण त्याच्यामध्ये घालूया. अशा प्रकारे कलेजी घातल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केलेल्या कलेजीमध्ये आपल्याला वाटल्यास थोडेसे पाणी घालावे, मीठ घालावे आणि थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवावी, जेणेकरून त्याला चांगली वाफ सुटेल. आणि आता मी हे वाफवून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे. तुम्ही बघू शकता कलरही छान आलेला आहे आणि एक थोडंसं पाणी सुटलेलं आहे त्याला. तुम्हाला सुकी ठेवायची असेल तर सुकीही ठेवू शकता, तुम्ही पाणी नाही घातलं तरीही चालेल. ही कलेजी खायला भाकरी किंवा चपातीबरोबर खूप छान लागते. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर ॲड करणार आहे. कोथिंबीर ॲड केल्याच्यानंतर आपली ही सुकी कलेजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे तयार झालेली आहे कलेजी सुक्का. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब